माझ्या प्रिय सख्यांनो आणि मैत्रिणींनो, थांबा. जर तुम्ही यंदा वटपौर्णिमेची पूजा करायची तयारी करत असाल, बाजारातून साहित्य आणलं असेल, नवीन साडी घेतली असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय घराबाहेर पाऊलही टाकू नका. मी पुन्हा एकदा सांगते, अजिबात बाहेर पडू नका. सध्या सोशल मीडियावर, व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुकवर आणि गल्लीबोळातील महिलांमध्ये एकच खळबळजनक चर्चा सुरू आहे. यंदा वटपौर्णिमेला खूप मोठं सावट आहे. काही लोक उघडपणे सांगत आहेत की यंदा ग्रहण आहे, पूजा करू नका. सत्य अत्यंत धक्कादायक आहे. मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवर हे थंबनेल पाहतच आहात, ज्यावर स्पष्ट लिहिले सत्य धक्कादायक आहे आणि बाजूला एक गरोदर माऊलीचा फोटो देखील आहे. विशेषतः ज्या आपल्या भगिनी गरोदर आहेत, त्यांच्या मनामध्ये तर एवढी भीती बसवली गेली आहे की बिचाऱ्या महिला टेन्शनमध्ये आल्या आहेत. त्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की जर मी वर्षानुवर्षाची परंपरा म्हणून वडाची पूजा करायला गेले तर माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाला काही धोका निर्माण होईल का? माझ्या पतीवर काही संकट येईल का? पण मंडळी, खरंच यंदा कोणतं ग्रहण आहे? सूर्यग्रहण आहे की चंद्रग्रहण? की हा फक्त आणि फक्त हिंदू सणांच्या नावाखाली महिलांच्या भावनांशी खेळून त्यांना घाबरून व्ह्यूज मिळवण्यासाठी एक भयानक कट आहे? यामागचं जे सत्य पंचांगात आणि ज्योतिषशास्त्रात दडलेलं आहे ना, ते ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील. माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आजच्या या विशेष आणि व्हिडिओमध्ये आपण घाई गडबड न करता काही मिनिटात या विषयाची अशी चिरफाड करणार आहोत, जी महाराष्ट्रात तुम्हाला याआधी कोणत्याही चॅनेलवर पाहायला मिळाली नसेल. मी तुम्हाला आज पुराव्यासहित दाखवणार आहे की इंटरनेटवर भीतीचं मार्केट कसं चालतं. अर्धवट माहिती घेऊन पूजा केली तर खरंच दोष लागतो का, की ही सगळी अफवा आहे? हे सर्व सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत न थांबता पाहायला विसरू नका. कारण आज एका खूप मोठ्या सत्याचा आणि फसवणुकीचा खुलासा होणार आहे. सख्यांनो, आता आपण या विषयाच्या मुळाशी जाऊया. जर वर्षी कोणताही मोठा सण आला की इंटरनेटवर अचानक अनेक ज्ञानी लोकांचा सुकाळ होतो. पंचांग कधी आयुष्यात उघडून न पाहिलेले लोक चक्क ज्योतिष्य सांगायला लागलेत. यंदा वटपौर्णिमेच्या बाबतीतही अगदी तसंच झालंय. मी काल रात्री यूट्यूबवरती आणि फेसबुकवर काही व्हिडिओज पाहिले होते. त्या व्हिडिओमध्ये थंबनेल्स आणि टेक्स्ट वाचून मला धक्काच बसला. एका व्हिडिओमध्ये चक्क एका महाशयाने सांगितलं होतं की यंदा ज्येष्ठ पौर्णिमेला पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये असा काही खगोल बदल होणार आहे, ज्यामुळे वडाच्या झाडांमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडणार आहे. त्यामुळे महिलांनी वडाच्या झाडाला दोरा गुंडाळू नये, नाहीतर घरात दारिद्र्य येईल. मला सांगा मंडळी, ही अंधश्रद्धा नाही तर काय आहे? दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तर एका महिलेने सांगितले की यंदा दुर्मिळ सूर्यग्रहण वटपौर्णिमेच्याच दिवशी येत आहे, त्यामुळे सुतकाचे नियम पाळावे लागतील आणि सुतकात पूजा वर्ज्य असते. आता मला सांगा, सामान्य महिलांना त्यांना पंचांग वाचता येत नाही, त्या सर्वसामान्य गृहिणी आहेत, त्या अशा व्हिडिओजवर विश्वास ठेवतात की नाही? साहजिकच आहे, त्या घाबरणारच ना. कारण आपल्या मनात आपल्या पतीबद्दल आणि कुटुंबाबद्दल प्रचंड प्रेम, आदर असतो. त्यांच्या आयुष्याला काही दगाफटका होऊ नये म्हणून तर महिला एवढं कडक व्रत करतात आणि नेमका याच गोष्टीचा फायदा हे फेक व्हिडिओज बनवणारे घेतात. पण आपल्या विज्ञानाच्या आणि डिजिटल युगात राहतो. माझ्या प्रिय सख्यांनो, आपला सनातन धर्म तर विज्ञानापेक्षाही हजारो वर्ष पुढे आहे. मग कोणत्याही फॉरवर्ड केलेल्या मेसेजवर किंवा अशा खोट्या व्हिडिओजवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपण स्वतःच विवेक का वापरत नाही? एखादं ग्रहण जर जगाच्या पाठीवर कुठे अमक्या तमक्या देशात लागत असेल तर याचा संबंध थेट आपल्या महाराष्ट्रातील वटपौर्णिमेशी कसा जोडला जाऊ शकतो? आपल्या शास्त्रात स्पष्ट नियम आहेत की जे ग्रहण आपल्या देशात उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, त्याचा वेद किंवा सूतक आपल्या भूमीवर पाळलं जात नाही. त्या ग्रहणाचा आपल्या सणाशी, पूजेशी किंवा दैनंदिन जीवनाशी काडीचाही संबंध नसतो. मग तरीही हे लोक का ओरडून सांगत आहेत की पूजा करू नका? विचार करा मंडळी, यामागचं खरं कारण काय असू शकतं? चला तर आपण आणखीन पुढे जाऊया, या भीतीमागचं खरं गुपित उघड करूया. मैत्रिणींनो, काळजी अजिबात करू नका. आता आपण बोलूया त्या सर्वात संवेदनशील विषयावरती, जो तुम्ही या थंबनेलवर पाहत आहात. गरोदर महिला, तुम्ही इंटरनेटवर कोणतीही भीती पसरवणारे व्हिडिओज पहा, त्याच्या थंबनेलवर किंवा पोस्टवर एक गरोदर महिलेचा फोटो नक्कीच लावलेला असतो. मैत्रिणींनो, तुम्ही कधी विचार केलाय का की लोक गरोदर महिलांना का टार्गेट करतात? यामागचं सायकोलॉजिक, मानसिक कारण असं आहे की गरोदरपणात कोणतीही स्त्री स्वतःपेक्षा तिच्या पोटात वाढणाऱ्या जीवाचं जास्त काळजी घेत असते.
तिला स्वतःला काही झालं तर चालेल, पण तिच्या बाळाला साधा त्रासही झालेला चालत नाही. त्यामुळे जेव्हा अशी स्त्री वाचते ही ग्रहण आहे, बाहेर पडू नका नाहीतर बाळावर परिणाम होईल, तेव्हा ती प्रचंड मानसिक तणावाखाली येते. माझ्या सर्व लाडक्या गरोदर भगिनींना आज मी तुम्हाला मोठ्या बहिणीच्या नात्याने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने काही गोष्टी सांगणार आहे, ज्या तुमच्या मनातील सगळी भीती कायमची काढून टाकतील. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपधर्म नावाची एक अत्यंत सुंदर कल्पना आहे. आपधर्म म्हणजे काय तर जेव्हा एखाद्या व्यक्तीची शारीरिक परिस्थिती किंवा परिस्थिती नाजूक असते, तेव्हा देवाने आणि धर्माने स्वतःहून नियमांमध्ये मोठी सूट दिली आहे. देव हा कधीही क्रूर किंवा जाचक नियमांचा भुकेला नसतो. जर वटपौर्णिमेच्या दिवशी समाजात किंवा तुमच्या घरात ग्रहणाची भीती असेल तर गरोदर महिलांसाठी शास्त्राने आणि विज्ञानाने नेमके काय नियम सांगितले आहेत ते शांतपणे समजून घ्या. गर्दीत जाणे टाळा आणि हा आरोग्य नियम आहे, ग्रहणाचा नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडापाशी महिलांची अफाट गर्दी होते. प्रचंड उखाडा असतो, गरमी असते, धक्काबुक्की होते. अशा वातावरणात जर एखादी गरोदर महिला गेली तर तिला चक्कर येऊ शकते, ऑक्सिजन कमी पडू शकतं किंवा कोणाचा तरी धक्का लागून पोटाला इजा होऊ शकते. म्हणूनच जुन्या लोकांनी सांगितले की गरोदर महिलांनी वडाच्या झाडापाशी जाऊ नये, पण लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला आणि त्याला ग्रहणाची भीती किंवा अशुभ असं नाव दिलं. ही किती चुकीची गोष्ट आहे. घरीच करा मानस पूजा. जर तुम्ही तब्येत साथ देत नसेल किंवा घराबाहेर पडणं अशक्य असेल तर नर्सरीमधून एक वडाची छोटेसे झाड घेऊन या आणि ते आपल्याला घरामध्ये देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करा. जर तुम्हाला झाडही भेटलं नसेल तर मग तुम्ही सोशल मीडियावरती अनेक वटवृक्षाची चित्र असतात, ते चित्र तुम्ही कागदावर काढू शकता किंवा प्रिंट बनवून आणू शकता वडाच्या झाडाचे. त्याची मनातल्या मनात देवाचे स्मरण करून मानस पूजा करा. तुमची शुद्ध श्रद्धा देवापर्यंत पोहोचते. झाडाभोवती मारलेल्या फेऱ्या मोजल्या जात नाहीत. उपवासाचा अट्टहास अजिबात करू नका. गरोदरपणात तुमच्या शरीराला आणि बाळाला पोषणाची गरज असते. जर तुम्ही दिवसभर उपाशी राहिला तर तुमच्या शरीरातील रक्तातील साखर कमी होईल, ज्याचा थेट परिणाम बाळाच्या आरोग्यावर होईल. मैत्रिणींनो, बाळ भुकेलं असताना तुम्ही देवाची पूजा केली तर देव कधीही प्रसन्न होणार नाही. त्यामुळे सकाळी उठून व्यवस्थित फराळ करा, दूध प्या, ज्यूस प्या आणि मगच देवाचे नाव घ्या. या सर्व गोष्टीवरून तुम्हाला समजलं असेल की गरोदर महिलांना ज्या गोष्टीची भीती दाखवली जाते त्यामागे कोणताही शास्त्र नसून केवळ विज्ञानाच्या नियमांचा चुकीचा अर्थ लावलेला असतो. मग तरीही सत्य धक्कादायक आहे असं का म्हटलं गेलं? चला तर आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. मित्रांनो, आता वेळ आलेली आहे त्या सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर देण्याची, ज्या प्रश्नासाठी तुम्ही व्हिडिओ खूप वेळ झालं पाहत आहात, अत्यंत उत्सुकतेने पाहत आहात. यंदा पौर्णिमेच्या दिवशी खरंच कोणतं ग्रहण आहे, सूर्यग्रहण की चंद्रग्रहण, आणि महिलांनी खरंच पूजा करायची की नाही? मैत्रिणींनो, सर्व पंचांगकर्ते, थोर ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्रज्ञानाने अधिकृत अहवालानुसार आणि पंचांगानुसार यंदा वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण भारतात दिसणारे, पाळले जाणारे किंवा सूतक लागू होणारे कोणतेही सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण नाही. होय मंडळी, तुम्ही बरोबर ऐकला आहात. यंदा कोणतंच ग्रहण नाहीये. आता तुम्ही म्हणाल, ताई जर ग्रहण नाहीये तर थंबनेलवर असं का लिहिलं होतं की पूजा करू नका, सत्य धक्कादायक आहे? तर माझ्या लाडक्या सख्यांनो, धक्कादायक सत्य हेच आहे की काही स्वार्थी लोकांनी काही खोट्या चॅनेल्सवर फक्त तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठी, तुमच्या मनातील भीती निर्माण करण्यासाठी आणि तुमच्या भीतीचा फायदा घेऊन स्वतःची व्ह्यूज वाढवण्यासाठी ही ग्रहणाची खोटी अफवा पसरवली होती. हेच आहे की सोशल मीडियावर सर्वात मोठा आणि धक्कादायक सत्य. मी हा व्हिडिओ मुद्दाम एवढा मोठा आणि सविस्तर बनवला कारण मला तुम्हाला केवळ ग्रहण नाही एवढं सांगून सोडून द्यायचं नव्हतं, तर मला तुम्हाला हे दाखवून द्यायचं होतं की इंटरनेटवर भीतीचं मार्केट कसं चालतं. जर मी व्हिडिओच्या पहिल्याच मिनिटात सांगितलं असतं की ग्रहण नाहीये तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नसता, आणि जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला नसता तर गरोदर महिलांना कसं मूर्ख बनवलं जातं, विज्ञानाचा आधार कसा चुकीचा घेतला जातो, हे सत्य तुम्हाला कधीच समजलं नसतं. यंदाची वटपौर्णिमा पूर्णपणे शुभ, अत्यंत पवित्र आणि सर्व दोषांपासून मुक्त आहे. नक्षत्राची स्थिती अतिशय उत्तम आहे. त्यामुळे कोणत्याही खोट्या व्हिडिओजला बळी पडू नका. मनामधली सगळी भीती, शंका आणि नकारात्मक विचार आत्ताच्या आत्ता कचऱ्याच्या डब्यात फेकून द्या. यंदा तुम्ही नेहमीप्रमाणे पूर्ण उत्साहाने नवीन कपडे परिधान करून नटून थटून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी, आपल्या बाळासाठी वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. देवाला प्रार्थना देखील करायची आहे.
मैत्रिणींनो, बघा माझ्या सर्व लाडक्या सख्यांनो आणि माता भगिनींनो, आज तुमच्या मनावर दडपण पूर्णपणे हलकं झालं असेल अशी मला खात्री आहे. वटपौर्णिमा हा भीतीचा सण नाही, तो आनंदाचा, सौभाग्याचा आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे. मला सांगा, आजचा हा सत्य उघड करणारा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मनातील शंका दूर झाली का? मला खात्री करून कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटची मी वाट पाहत असते. आणि हो, महत्त्वाचं आणि सत्य माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. मैत्रिणींनो, आपल्या महाराष्ट्रातील अनेक माता भगिनी सध्या या खोट्या अफवांमुळे टेन्शनमध्ये आहेत. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या मैत्रिणींना, नातलगांना, नातेवाईकांना आणि विशेषतः तुमच्या घरातील गरोदर महिलांना हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता शेअर करा, जेणेकरून बिचाऱ्या माऊलींच्या मनातील भीती दूर होईल आणि त्या सुटकेचा श्वास घेतील. हे एक प्रकारे पुण्याचे काम आहे. जर तुम्हाला माझी ही स्पष्ट सत्य माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारच्या शास्त्रशुद्ध, खऱ्या आणि अंधश्रद्धेचा पर्दाफाश करणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मंडळी, बाजूचे बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण आणि सत्य माहितीसह पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आनंदी राहा. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला वटपौर्णिमेच्या माझ्याकडून आणि आपल्या चॅनलकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा. तुमचा संसार सुखाचा आणि दीर्घायुष्याचा हो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.